नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळ्या बायका आता मंगळागौरीचा प्रोग्राम एन्जॉय करत असतात। तर आता इथे लताला समजलेलं असतं की ऐश्वर्या माझी मुलगी नाही तर जानकी माझी मुलगी आहे, म्हणून ती जानकीकडे आता आतुरतेने बघत असते। तिला खूप वाईट वाटत असते की जानकीसोबत मी कशी वागली, तिला 15 दिवसात किती त्रास दिला या ऐश्वर्यामुळे, या नीच ऐश्वर्यामुळे माझ्या मुलीसोबत मी खूप कशी तरी वागली। तेव्हा इथे मंगळागौरचा प्रोग्राम चालू असताना जानकी अवंतिका छान नाचत असतात, तर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो। तर सुमित्रा सुद्धा आता जानकीला असं रागावतच प्रश्न विचारत असते, म्हणजे कानात बोलता बोलता प्रश्न विचारत असते आणि तिला टोमणे मारत असते, असं आता जानकीला जाणवतं। तेवढंच आता लता समोर येते आणि लता म्हणते, नाळ तुटे ना बाई रक्ताची असं म्हणून आता जानकीचे हात हातात घेते आणि रडत असते। तेव्हा तर जानकीच्याही मनाला पाजर फुटलेला असतो। जानकीला असं वाटतं ह्या का रडत आहे, तिलाही असा आईचा आईपणा दिसत असतो। होणार भेट पुन्हा आता माय लेकींची असं म्हणून आता गालावर हात फिरवते जानकीच्या, आणि आता जानकीला खूप रडू येत असतं। जानकी म्हणते, आई तू? तेव्हा तर पार्वती म्हणते, हो बाळा मी तुझी आई आहे असं म्हणून आता जानकीला मोठा धक्का बसतो। जानकी बरोबरच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो की आता पार्वती ऋषिकेशची आई नसून ती जानकीची आई आहे, असं आता खूप सगळ्यांना धक्का बसत असतो। तर आता परत सुमित्राच्या डोक्यात तर आता वेगळेच प्लॅन येतील, कारण ती जानकीला खूप चिडत असते, म्हणजे जानकीवर तिचा खूप राग असतो। तर आता ऐश्वर्या म्हणते, समजलं का या म्हातारीला, थांब आता तिच्यासोबत आता तुलाही देवाच्या घरी सोडते मी, आता तुमचे दोघांची तिकीट फाडते मी आता। तेव्हा आता जोरात ऐश्वर्या ते झुंबरची जी दोरी असते ती जोरात ताणते आणि ते झुंबर आता दोघांच्या अंगावर पडेलच। तेवढ्यात आता जानकी वरती बघते, तर आता जानकी वाचवून घेईल का तिच्या आईला आणि तिला स्वतःला, की आता दोघांचं ॲक्सिडेंट होईल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। आता बिचारीला जानकीला लहानाची मोठी बिनाईची झाली आहे, तिला आता आई स्वतःची आई भेटली आणि ही ऐश्वर्या नीच बाई अशी करते आहे की ती ऐश्वर्या नालायक बाई आहे। खरंच खूपच विचित्र दाखवली तिला ह्या सिरियलमध्ये। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।